सद्गुरू बाळूमामा कलियुगासाठी काही गोष्टी सांगून गेले, ते आता रोज आपल्या डोळ्यासमोर होताना दिसत आहे। तुम्हाला याचा कधी ना कधी अनुभव नक्कीच आला असेल। जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कधीच कळत नाही, पण जो बोलण्यात लबाड, लुच्चा, विश्वासघाती, तोंडावर एक बोलतो मागं एक बोलतो, कामापुरतं जवळ देखील येतो, काम झालं की गरज संपली की वैद्य मरो असं राहतो ना, त्यांचीच किंमत सध्या समाजात जास्त आहे। परंतु असं समाजात होते म्हणून आपणही असं वागायचं का? तर मुळीच नाही। कारण सत्याचा मार्ग, खऱ्याचा मार्ग सोडला की आपण कोणत्या मार्गाला जातो? तर तो मार्ग आहे असत्याचा, खोटेपणाचा, नरकाचा। त्यामुळे अशा मार्गाला चुकूनही जाऊ नका। सद्गुरू बाळूमामाची कृपा आपल्यावर आहे म्हणून तर खऱ्या मनुष्य, सत्याच्या वाटेने चालणारी व्यक्ती आणि असत्याच्या वाटेने चालणारी व्यक्ती याच्यातला फरक आपल्याला ओळखण्याची ताकद सद्गुरू बाळूमामांनी आपल्याला दिली आहे। म्हणून तर योग्य वेळी योग्य माणसाजवळ, योग्य माणसासोबत राहण्याचे निर्णय आपण घेऊ शकतो। अधर्माने, कुनीतीने, असत्याने वागणाऱ्या लोकांपासून बाळूमामा आपल्याला लांब ठेवण्यास मदत देखील करतात। बाळूमामा म्हणायचे, अरे माझ्या भक्तीचा महिमा अशा लोकांना सांगत बसू नका जे वागताना कुनीतीने वागतात, चांगल्या लोकांची लबाडी करतात, लोकांना त्रास देतात, पशुपक्ष्यांचा तिटकारा करतात। अरे अशी माणसे माझा महिमा नाही ओळखू शकणार। म्हणून बाळूमामा भक्तांनो, बाळूमामाजवळ पोहोचायचं असेल ना, तर आपण सत्याच्या, धर्माच्या नीतीने आणि लोकांना नीट वागणूक, कोणाची लबाडी न करता पशुपक्ष्यांची सेवा करीत जीवन जगा। आपण बाळूमामाजवळ पोहोचलो म्हणून समजा। कलियुगात सत्याने, धर्माने वागताना त्रास नक्कीच होईल, पण बाळूमामा आपल्या भक्ताची साथ कधीच सोडत नाहीत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नंदविशाल धोकटे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच बाळूमामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी। तोपर्यंत सर्वांना जय बाळूमामा। बोला जय बाळूमामा।